नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण मक्याचे कणीस याबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्वीच्या काळी केवळ पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मक्याची कणसं उपलब्ध होत असत. परंतु आता 12ही महिने मक्याचे कणीस उपलब्ध होत असते. तसेच या कणसाचे दाणे वाळवून त्याचे पॅकेट करून किराणा दुकानांमध्ये, सुपर शॉपमध्ये हे दाणे पिठाच्या रूपात, दाण्यांच्या रूपात मिळत असतात. सोबतच अनेक प्रकारचे व्यंजनं जसं पॉपकॉर्न, स्वीट कॉर्न, फ्लिंट कॉर्न, वॅक्सिकॉर्न, पॉडकॉर्न, सॉफ्टकॉर्न, डेंटकॉर्न, शेव, चिवडा इत्यादी मिळतात. उच्च पोषण मूल्य असणारी मका वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते. डोळ्यांसाठी तसेच रक्तवाढीसाठी देखील उपयुक्त असते. कॅन्सर निर्माण होऊ नये म्हणून देखील मका उत्तम असतो. असं असलं तरी देखील एका अभ्यासानुसार यात असणारे फायबर हे आपल्या मानवी शरीरात पचत नाही, म्हणजेच डायजेस्ट होत नाही आणि त्यामुळे देखील काही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच यात नैसर्गिक साखर अधिक प्रमाणात असल्यामुळे विविध तक्रारी जाणवू शकतात. मक्यात नैसर्गिक पद्धतीचे फॅट्स अधिक प्रमाणात नसतात, परंतु त्याच्या विविध व्यंजनांमध्ये सोबत क्रीम, बटर म्हणजेच लोणी, चीज, सॉस किंवा अन्य तेलकट पदार्थ सोबत सेवन केल्यामुळे फॅट्सची मात्रा वाढून त्या संदर्भातील विकार उत्पन्न होऊ शकतात. प्रौढ व्यक्तीने एका दिवसाला मध्यम आकाराचा एक मका भाजून किंवा वाफवून सेवन करण्यास हरकत नाही. म्हणजेच मध्यम आकाराचा एक मका एका दिवसासाठी प्रौढ व्यक्ती सेवन करू शकतो. कणीस भाजून त्यावर लिंबू, मीठ लावून किंवा त्याला उकडून म्हणजे स्टीम करून सेवन करणं उत्तम. मक्याची कणीस जे भाजलेले असो किंवा उकडलेले असो, ते सेवन केल्यानंतर त्यावर किमान 40 ते 45 मिनिटं म्हणजेच ते पचण्याच्या अगोदर त्यावर पाणी पिणं टाळावं. असं केल्यास ऍसिडिटी, पोटात वायू धरणं, पोटात आवाज येणं, अपचन, गॅसेस इत्यादी समस्या उद्भवू शकतात. मक्याची भाकर किंवा कित्येक व्यक्ती गव्हाच्या कणकेत मक्याचे पीठ एकत्र करून त्याची पोळी देखील बनवतात. अशा प्रकारचं अन्न प्रमाणात सेवन केल्यास निश्चितच त्यापासून नुकसान होणार नाही. परंतु मक्याची अनेक व्यंजनं बाजारात उपलब्ध आहेत आणि ती व्यंजनं आपण एका दिवसाला किती सेवन करावीत याची मर्यादा जर पाळली तर निश्चितच मक्याचे चांगले गुण आपणास प्राप्त होऊ शकते. नमस्कार.